आणि आता त्याला जोडून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी आणखीन एक योजना आणलेली आहे, लखपती दीदी योजना. लखपती दीदी योजना म्हणजे बँकेच्या कडून तुम्हाला कुठलंही विनातारण विना गॅरंटर 1,00,000 रुपये बँक देणार, 1,500 रुपयातून काही रक्कम हप्ता म्हणून घेणार. तुम्ही विचार करा, 1,00,000 रुपये तुमच्या हातात आल्यानंतर तुमची किती ताकद वाढणार आहे. भांडण तंटाच घरचा मिटून जाणार आहे, वादच होणार नाहीत. 1,00,000 रुपये आल्यावर काय काही तुम्ही वस्तू घेऊ शकता, छोटा मोठा व्यवसाय करू शकता, उद्योग करू शकता. या सगळ्याचा विचार आमचं सरकार करतंय. आणि मग अशा ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नगरसेवकांच्या माध्यमातून होत असते. तुम्ही विचार करून बघा, 10 वर्षापूर्वी या प्रभागाची परिस्थिती काय होती. आम्ही तर अनेक वेळा येतोच इथं, पण ते रस्ते होते का, ती शाळा होती का, शौचालय होते का, तिकडे त्यात सांस्कृतिक केंद्र उभा केलंय ते होतं का. म्हणजे अनेक प्रकारच्या योजना या प्रभागामध्ये तुम्ही स्वतःच विचार करून बघा. या इथं यायला आम्हाला कसं वाटायचं, एवढी दुर्गंधी आणि धूर आणि धुरळा असायचा, पण तो सगळं चित्र बदलण्याचं काम आता इथं झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आणखीन खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, कारण कोल्हापूर शहर वाढायला लागलेलं आहे. आज सर्किट बेंच झाल्यामुळं तुम्ही बघा आपल्या लोकांचा किती त्रास वाचला. पूर्वी मुंबईला हायकोर्टला जायचं म्हणलं तर 10-20 हजार रुपये खर्च व्हायचा, प्रवासाला खर्च व्हायचा, मुंबईचे हॉटेल महाग, मुंबईचे रेस्टॉरंट महाग. फडणवीस साहेबांनी कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंच आणलं. 40 वर्षापासूनची आपली मागणी होती, 40 वर्षापासूनची. किती मोठी म्हणजे आपली व्यवस्था या 4-5 जिल्ह्यातल्या लोकांची त्यांनी केली बघा. आणि नुसतं आता हायकोर्ट बेंच नाही, याला लागून अजून 10-15 कार्यालय येणार. कमिशनरेट ऑफिस येणार, इन्कम टॅक्स ऑफिस येणार, सेल टॅक्स ऑफिस येणार, सर्व्हिस टॅक्स ऑफिस येणार, अनेक ऑफिस येणार, अनेक अधिकारी येणार. प्रत्येक शनिवार रविवारी तुम्ही पेपरला वाचत असाल, आई अंबाबाईच्या दर्शनाला 1.5 लाख भाविक आले, 2 लाख भाविक आले, 3 लाख पर्यटक आले. हे 1,00,000, 2 लाख, 3 लाख लोकांना या कोल्हापूरमध्ये सामावून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे का. तेवढे रस्ते आहेत का, एवढ्या गाड्या 5-50 हजार त्याला पार्किंग आहे का, त्यांच्यासाठी टॉयलेट्स आहेत का, त्यांच्यासाठी रेस्टॉरंट्स आहेत का, हॉटेल्स आहेत का, फ्लॅट्स आहेत का. तर या सगळ्याचा विचार करून एक मास्टर प्लॅन, एक ब्लू प्रिंट, विकासाचं विजन घेऊन आम्ही सगळी नेते मंडळी या निवडणुकीमध्ये आता या पॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे. कोल्हापूर शहराचा विस्तार झाला पाहिजे, कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, जेणेकरून या सगळ्या बाबी पूर्तता होईल. आज तुमच्या इथं 1100 बेडचा दवाखाना होतोय, त्याला लागून आता आयटी पार्क होणार आहे. 80 एकर जागेमध्ये आयटी पार्क. तुम्ही म्हणणार आता आयटी पार्क झालं काय नाही काय, आम्हाला काय फायदा तोटा. परंतु आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोल्हापूर जिल्ह्यातले 1.5 ते 2 लाख मुलं मुली पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, अमेरिका या ठिकाणी नोकरीसाठी गेलेले आहेत, कारण कोल्हापूरमध्ये आयटी पार्क नाही आहे. कुठंतरी हॉस्टेलला राहतात, कुठंतरी एका खोलीत भाड्याच्या खोलीत राहतात, मेसचं खातात, आजारी पडायला लागलेले आहेत, त्यांना वेगवेगळे आजार व्हायला लागलेले आहेत. जर आमचं आयटी पार्क झालं तर आमची मुलं माघार येतील आणि तिथं इथं घरचं भाजी भाकरी खाऊन त्यांचं तंदुरुस्त राहतील, सुरक्षित राहतील आणि आई वडिलांकडे सुद्धा लक्ष ठेवतील. तर असा सारासार विचार करून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलोय. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.